मन की वीणा से गुंजती ध्वनि मंगलम। स्वागतम 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 स्वागतम। तर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात का येतो, आपल्या शाळेने हा उपक्रम का राबवला, हा सगळ्यांच्या डोक्यामध्ये पडलेला प्रश्न असेल असं मला वाटतं। तर त्याचं एक छोटं आणि साधंसं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं झालं तर मी तुम्हाला एवढं सांगते की जसं आपल्या दिवसाची सुरुवात होते तेव्हापासनं आपण आपल्या जीवनामध्ये गणिताचा वापर करतो, ज्याला इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह म्हणतो, तर झोपेपर्यंत हा वापर संपत नाही। आणि आज आपल्या शाळेमध्ये रांगोळीच्या माध्यमातून आणि पोस्टरच्या माध्यमातून तुम्ही माझ्या विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या निसर्गामध्ये कसं गणित आहे, आपल्या त्या रांगोळीच्या माध्यमातून की तुम्ही साधी रांगोळी काढता पण गणिताची रांगोळी असू शकते। निसर्गामध्ये तुम्हाला मधमाशाच्या पोळ्यामध्ये कसं गणित आढळतं, तुमच्याकडे जर मोराचा पंख असेल तर त्याच्यामध्ये सिमेट्री कशी आढळते, तुमच्याकडे जर एक तलाव असेल त्याच्यामध्ये किती जोराने तुम्ही दगड फेकता आणि त्याच्यामध्ये निघणारे जे वलय असतात ज्याला आपण तरंग म्हणतो त्याच्यामध्ये गणित कसं आढळते। म्हणजे सांगायचा अर्थच काय आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे आपण जगत आहे तिथे गणित आहे। आणि जर आपण हा विचार केला की आज आपण या जमिनीवर पाय ठेवणार आहे तिथे जमिनीने गणिताचा वापर कसा केला तर गणित तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सोपं आणि सरळ जाईल, गणित कधीच अवघड वाटणार नाही। अननस 7.5 लिटर मनुका आहे, हातात 2 दोनास 3 नाशपाती अननस प्लम, त्याप्रमाणे 25 लिटर फळपंच करण्यासाठी प्रत्येक रस किती आवश्यक आहे हे शोधण्यासाठी आपल्याला प्रथम या गुणोत्तरावरील एकूण भाग निश्चित करणे आवश्यक आहे। गणित 5 + 2 + 3 = 10 मजकूर भाग गणित पंचाची एकूण मात्रा 25 लिटर असल्याने एकूण भागाच्या एकूण संख्येने भागावर करून आपण प्रत्येक भागाचे आकारमान शोधू शकतो। उदाहरण आहे मधमाशी पोळं बनवण्यासाठी
त्याच्याबद्दल काही माहिती सांगणार आहे. ते म्हणजे निसर्गातील आढळणाऱ्या गणितीय रचना. त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत सममिती. सममिती म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सिमेट्री असं म्हणतात. जर तुम्ही बघितलं असेल की मधमाशीचं पोळं जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला षटकोनी आकाराचे कप्पे दिसतात. तर तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की हे जे कप्पे आहेत ते षटकोनी आकाराचेच का असतात, चौकोन, त्रिकोण, पंचकोन या आकाराचे का नाही? तर त्यामध्ये मधमाशी म्हणजे षटकोन जर असेल तर षटकोनामध्ये मधमाशी तयार केलेलं मध हे साठवून ठेवत असते आणि एक पोळा एवढी भिंत बनवण्यासाठी मधमाशीला मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज सुद्धा असते. जसं की मी इथं काढलेलं आहे त्याच्यामध्ये कप्पे जे आहेत त्याच्या भिंती बनवण्यासाठी मधमाशीला खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज लागते. त्यानंतर त्यामध्ये जे त्रिकोण आणि चौकोन आपल्याला वाटत असेल मधमाशी षटकोनच का वापरते, त्रिकोण चौकोन हे का बरं वापरत नाही? तर त्यामध्ये असं आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ जास्त नाही, चौकोनाचे सुद्धा जास्त नाही, षटकोनाचे तुम्ही गणितीय चिन्हांची ओळख देणार आहे. जसे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि बरोबर, समरूप, एकरूप, वर्गमूळ, दशांश, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा मोठा आणि शेकडा, टक्केवारी, कंस, माहिती कंस देणार आहे. आपल्याला गणितामध्ये जसे की बेरीज हे गणितामध्ये समावेश होतो. सममिती रचना ही वापरली आहे. सममिती रचना ही अशी आहे की दोन प्रमाणे समान भागांमध्ये विभागली जाऊ शकते. तसंच फुलपाखराला दोन समान भागांमध्ये सूर्यफुलाचे ह्या फुलाच्या मध्यभागी असतात. तसेच ह्या ज्या बिया आहेत त्या सरळ रेषेत नसून वक्र रेषेत असतात. ती त्याची रचना झाली. आणि ह्या ज्या वक्र रेषेत असतात त्या सुद्धा दोन दिशांमध्ये असतात. म्हणजेच या माहिती सांगणार आहे. हा शंख समुद्रातील शंख आहे आणि दुसरा शंख गोगलगाईच्या काठीवरचा शंख आहे. या दोन्ही शंखांमध्ये समान रचना आढळते. त्याला शंखाची वेगळी रचना, गणिती भाषेत त्याला शंखाची वेगळी रचना असे म्हणतात. शंखाची वेगळी रचना असे म्हणतात. त्याचे निवडायची संख्या वापरून जर आपण शंखामध्ये निरीक्षण करून गणित काढलं तर त्यामध्ये आपल्याला त्रिकोण, आयत, चौकोन असे आकार दिसतात. दोन्ही सुद्धा बघितले तर एकरूपच असतो. तर यामुळे काय होतं, आपल्या ज्या क्रिया आहेत उठणं बसणं याला समतोल राहतो. जर आपण फुलपाखराच्या समोर उभं राहिलं तर यात समामिती राहत नाही. तसंच हाताने कसं गणित सापडते याबद्दल माहिती सांगणार आहोत. या झाडाचा आकार गोल आहे, डी आकाराचा आहे. कारण याच्यामध्ये हा एक डी समजावा. याच्यामध्ये 90 अंशाचा काटकोन, हा काटकोन, त्रिकोण हे सर्व कोण समाविष्ट असतात. तसेच झाडाच्या खोडावरील गणित, झाडांच्या ज्या रूट्स असतात, रूट्स त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात पाणी साठवलेलं असतं. त्यालाच म्हणतात केचोटू. तसेच त्याच्यामध्ये झेड आकाराचा कोन तयार झालेला दिसते त्याला विक्रम कोन असे म्हणतात. तसेच त्याच्यामध्ये थोड्यामध्ये गणित कसं लपलेलं आहे ते सांगणार आहे. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की मधमाशाचं पोळं हे षटकोनी का असतं? तर मधमाशीला कमीत कमी सममितीने सिमेट्री याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. निसर्गामध्ये तर खूप सारं गणित लपलेलं असते, पण आपल्या शरीरामध्ये कसं गणित लपलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या मनुष्याचं शरीर जर डाव्या आणि उजव्या बाजूनं दोन्ही बाजूनं बघितलं तर सारखं दिसते. म्हणजे शरीराच्या आत जे अवयव असतात म्हणजे हृदय, फुफ्फुस, श्वसननलिका, अन्ननलिका, यकृत इत्यादी जे आपल्या शरीरामध्ये अवयव असतात त्या अवयवामुळे आपल्या शरीरामध्ये समतोल राहतं. आणि जर हे सममिती म्हणजे आपल्या मानवाचं शरीर जर उजव्या बाजूनं किंवा डाव्या बाजूनं बघितल्यास सारखं आढळते. तर त्यामुळे हे होतं की आपल्या ज्या क्रिया आहेत उठणं बसणं यामध्ये आपलं समतोल राहतं. आपण जर उभं राहिलं तर या सममितीमुळे आपला तोल जात नाही आणि आपण जे हाताने पायाने पहिला आहे भूमिती, दुसरा सममिती आणि असममिती, तिसरी त्रिकोणाची श्रेणी आणि चौथं भिन्न. ते पहिलं आहे भूमिती. भूमितीमध्ये चौकोन, त्रिकोण आणि खूप सारे प्रकार येतात. हे सममित आणि असममित म्हणजे ज्या वस्तू किंवा वनस्पती ज्याचे समान भाग घेतात त्याला सममित व असममित म्हणतात. ही त्रिकोणची श्रेणी आहे. शून्यापासून सुरुवात केली की 144 पर्यंत आहे. शून्य आणि एकची बेरीज केली की 2, 2 आणि 1 अशी सुरुवात.
करण्यासाठी ते याचा वापर केलेला आहे. आणि काही क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, समानतेचं चिन्ह. या विषयावर पोस्टर बनवलेला आहे. माझ्या पोस्टरमध्ये अंक आणि चिन्हांचा वापर करून मी पोस्टर बनवलेला आहे. मी एका दहावीमधील वर्गातली विद्यार्थिनी आहे. मी इथे एका मुलाच्या डोक्यामध्ये गणित करताना बेरीज, वजाबाकी व भागाकार व गुणाकार, समानतेचे चिन्ह हे आहे ते मी यामध्ये घालते. मी एका पाचवीत आहे. वाक्यावरील उदाहरणे हे पोस्टर लिहिले आहे. मी सातवीमध्ये शिकतो. माझं पोस्टरचं नाव गणित आहे. या कंसामध्ये विविध आकार, वर्तुळ जसे त्रिकोण, चौकोन आणि पायाची किंमत 3.14 आहे. वर्तुळाचा परिघ आहे. आपण आणि वजाबाकी करताना वजाबाकीचे चिन्ह वापरत असतो. गुणाकार करताना गुणाकारचे चिन्ह वापरत असतो आणि भागाकार करताना भागाकाराचे चिन्ह वापरत असतो. क्षेत्रफळ विचारले. तू काय केलेलं काय बनवलं कुठे सांग तू काय केलं उभं राह पटकन उभं राह चांगलं स्पष्ट मार हा एकदा या समितीमध्ये असलेल्या मुलांसाठी सुद्धा सरप्राईज आहे. त्या मुलांची सुद्धा नावं मी वाचते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वर्ग यानंतर वर्ग 8, 9, 10 मधली वैष्णवी गायकवाड, संघर्ष मोहन सिरसाट, तृप्ती ईश्वर टोपरे, तेजस भोपळे, खुशी बोदडे, प्रतीक भगत आणि प्रतीक इंगळे पटकन इथे येऊन समोर उभे राहतील. हे सर्व आता 8
8, 9, 10 पैकी हे सर्व विद्यार्थी मंडळांचे सभासद आहे आणि 5, 6, 7 पैकी ते विद्यार्थी मंडळाचे सभासद असणार आहेत. यांच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. छोटी सी उम्र का नौजवान था, एक छोटी सी उम्र का नौजवान था जिसका नाम श्रीनिवास रामानुजन था. भारत माँ की गोद में जन्मा एक सुपुत्र, भारत माँ की गोद में जन्मा एक सुपुत्र, वही एक महान गणितज्ञ था, वही एक महान गणितज्ञ था. भगत सर, उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक श्री रोंदाळे सर आणि विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, मला माहीत आहे की भरपूर वेळ झालेला आहे, परंतु ज्या काही गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळून राहिल्या ह्या नवीन आहेत हे लक्षात घ्या. सर आपल्याला दररोज सांगतात दररोज सर, परंतु नवीन मनुष्य जेव्हा तुम्हाला शाळेमध्ये येतो आणि काही सांगतो. आज 21 डिसेंबर आहे आणि उद्या आहे 22 डिसेंबर. 22 डिसेंबर 1887 मध्ये श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झालेला आहे आणि तो 22 डिसेंबर दिवस हा मॅथमॅटिक्स डे साजरा करण्यात यावा असं त्यावेळेचे माजी पंतप्रधान सूर्यफुलाचंही उदाहरण दिलं, फार चांगलं आहे. तर आपला सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा दिवस हा गणितमय असतो हे तेवढंच सांगावंसं वाटते. तर मला तुम्हाला याबद्दल सांगायचं आहे की अभ्यास कसा करावा. बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की आमच्या लक्षातच राहत नाही. तर काही टिप्स आहे, खूप छोट्या टिप्स आहे, तर तेवढ्या सांगतो मी तुम्हाला. पहा, आपण शिकलेलं आणि शिकवलेलं हे 1 तासानंतर 50%, 9 तासानंतर 60%, 24 तासानंतर 70% आणि 1 महिन्या त्यातून काहीतरी शिकण्याजोगतं असते. आणि जो गणित दिवस आणि ते मोठे कसे झाले त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की त्यांचं निधन लवकर झालं. 33व्या वर्षी त्यांचं निधन झालं. परंतु माणूस किती जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला महत्त्व जास्त असते. आणि रामानुजन यांनी 20 वर्ष का होईना परंतु 20 वर्षामध्ये सुद्धा इतिहास घडवला आणि आपलं नावलौकिक संपूर्ण देशामध्ये केलं. त्यामुळे व्यक्त करण्याची इच्छा व्यक्त झालेली आहे. त्यासाठी मी आचल पालीवालीला विनंती करते की तिने आपलं मनोगत एकदम छोट्या शब्दामध्ये व्यक्त करावं. आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अरे म्हणा ना नमस्कार, आणखी जोराने म्हणा. बरं, आता तुम्ही सगळेजण थकले असणार. मग आता चांगला आळस घेऊन घ्या. आता सगळे हातपाय मोकळे करा बरं. चांगल्याने करायचं. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते मी. तसेच या कार्यक्रमाला